एकदा एक लहान मुलगा आपल्या बाबांकडे स्पोर्ट्स शूज मागतो, की बाबा मला स्पोर्ट्स शूज हवेत, माझ्या फ्रेंडकडे आहेत आणि मी स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट केलंय. सो बाबा बोलते, ओके बाळा, आणि या. नेक्स्ट डेला बाबा जेव्हा ऑफिस वरनं येतात तेव्हा हा खूप वाट बघत असतो की बाबा कधी येणार आणि कधी मला शूज मिळणार. सो बाबा जसे ऑफिस मधनं येतात तसे तो धावत जाऊन बाबांची बॅग खोलतो आणि चेक करतो, बाबा शूज कुठे आहेत. तर बाबा बोलतो की बाबा घेणार म्हणाले ना बाळ, वेळ आली की बरोबर घेणार. बट तो रुसतो, रागवतो आणि धावत घराच्या बाहेर रुसून पळत जातो. त्याच्या घरासमोरच एक गार्डन असतं, त्या गार्डनच्या बेंचवर जाऊन तो रुसून बसतो आणि थोड्या वेळाने त्याचं लक्ष एका बेंचवर जातो. त्या बेंचवर त्याच्यापेक्षा थोडासा वयाने मोठा एक मुलगा बसलेला असतो, ज्याला एक पाय नसतो. सो त्याच्याकडे बघून ह्याला खूप कसं तरी होतं, की आणि त्याला आठवतं, की "अरे देवा! हा तर शूज घालू सुद्धा शकत नाहीये. मला देवाने पाय तरी दिले." पण त्याने पुन्हा त्या मुलाकडे बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एवढं समाधान होतं, आनंद होता. तो आनंद बघून त्याला राहावेना. तो शेवटी त्या मुलाकडे गेला आणि बोलतो, की "दादा, एक विचारू, रागवणार नाहीस ना? तू एवढा खुश कसा दिसतोय जरी तुझा एक पाय नाहीये तर?" तो बोलतो, की "दुसरा पाय तर आहे ना आणि माझं बाकीचं पूर्ण शरीर हेल्दी आहे. मी डोळ्याने बघू शकतोय. माझ्या शरीराचे बाकी अवयव काम करतायत. शिवाय माझ्याकडे प्रेम करणारे आई-बाबा आहेत. मी शाळेत जाऊ शकतो आणि काही दिवसांनी हा जो पाय नाहीये त्याला एक्सटेन्शन लावणार. मग मी पण तुमच्यासारखा धावू आणि खेळात भाग घेऊ लागेन हळू सो देवाच्या कृपेने घर आहे, मी शाळेत जातोय, सो पुस्तकं आहेत, मलाही मित्र आहेत. तर मग मी का हे सॅड राहू एवढं सगळं असताना. सो त्याचं बोलणं ऐकून लगेच धावत जातो आपल्या घरात आणि घरात जाऊन बाबांना मिठी मारतो आणि बाबांना सॉरी बोलतो. आणि त्या दिवसापासून दररोज ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी अगदी मनापासून देव बाप्पाला बोलतो. तर सगळ्यांनी दररोज 15 मिनिटं काढून देवाला तुमच्याकडे असलेल्या गोष्टीसाठी नक्की थँक बोला. थँक